प्रोटीनने भरपूर मोड आलेले मूग आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी रात्रभर मूग आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्यानंतर ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि त्याला व्यवस्थित असे मोड आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान असे मोड आल्यानंतर आपण लगेचच त्याची उसळ बनवणार आहोत। त्यासाठी पुन्हा आपण ते एका पातेल्यात घातलेले आहेत आणि ते आपण धुवून घेणार आहोत। आणि उसळ बनवण्यासाठी एक कांदा मी इथे चिरून घेत आहे। कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आपण उसळ फोडणीसाठी घालणार आहोत। तर कांदा चिरून झाल्यानंतर आपण कढईमध्ये तोपर्यंत तेल तापत ठेवलेलं आहे। आपण कांदा फोडणीला घालणार आहोत। त्या अगोदर थोडीशी मोहरी देखील आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण लगेचच फोडणीला कांदा घातलेला आहे। तर इथे आपली गॅसवर कढई तापलेली आहे, तेल देखील तापलेलं आहे। मोहरी कांदा घालून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता देखील घातलेला आहे आणि उसळीसाठी आपण 2 टोमॅटो इथे चिरून घेतलेले आहेत। कांदा परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। 1 चमचाभर आपण अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर आपण चिरलेला टोमॅटो देखील त्यामध्ये घातलेला आहे। टोमॅटो तेलावर परतून मऊ झाल्यानंतर आपण त्यात काही पावडर मसाले घालणार आहोत। एका वाटीमध्ये कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट, थोडासा काळा मसाला, हे सर्व पावडर मसाले आपण आपल्या आवडीनुसार ह्यामध्ये घालणार आहोत। कमी जास्त प्रमाणात आपण हे मसाले वापरायचे आहेत आणि मसाले जळू नये म्हणून आपण लगेचच धुतलेली मूग आपण त्यामध्ये घातलेले आहेत आणि परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये किंचित पाणी घालून आपण वाफेवर हे शिजून घेणार आहोत। जर तुम्हाला पाणी नसेल घालायचं तरी देखील चालेल, वाफेवर सुद्धा हे लगेचच शिजले जातात। चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि झाकून आपण 10 मिनिटं ही उसळ शिजून घेतलेली आहे। जर तुम्ही डाएट करीत असाल किंवा टिफिनसाठी किंवा लहान मुलांना बिना मसाला वापरता देखील तुम्ही अशा प्रकारचे मोड आलेले मूग करून देऊ शकता। चवीला तर टेस्टी बनतातच आणि खूप हेल्दी असे मूग जर तुम्ही बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच रेसिपीसाठी जे आपलं चॅनल आहे वी ऑल फूडीज, त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा। शेवटी आपण ताजी कोथिंबीर घालून हे आपले मोड आलेले मूग इथे तयार करून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी आपण ते एका बाउलमध्ये सर्व करून घेतलेले आहेत। ही उसळ आपण फक्त चमच्याने देखील अशीच खाऊ